3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। काल रात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये अखंडपणे पाऊस कोसळत आहे। त्यामुळे कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एका महिन्यामध्ये दुसऱ्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातला जो राजाराम बंधारा आहे हा पाण्याखाली गेलेला आहे। आपण ही दृश्य बघू शकता। आम्ही सध्या राजाराम बंधारा परिसरात आहे आणि या परिसरातला हा जो छोटासा पूल आहे, बंधारा आहे, हा पाण्याखाली गेल्याने इथली वाहतूक बंद करण्यात आलेली आहे, अन्य मार्गातून वळवण्यात आलेली आहे। कोल्हापूर शहरामध्ये पावसाची उघडझाप जरी सुरू असली तरी जिल्ह्यामध्ये मात्र मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते। सध्या पंचगंगा नदी ही 18 फुटांवरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते, तर जिल्ह्यातले साधारण 7 बंधारे पाण्याखाली गेल्याचं दिसून येत आहे। याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली आहे। पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावलेला आहे। शेतीसाठी उपयुक्त असणारा सुरुवातीचा जो पाऊस आहे हा पडत असल्यामुळे पेरणीसाठी किंवा शेती कामासाठी हा उपयुक्त असल्याचं सुद्धा शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। मात्र असाच पाऊस सुरू राहावा अशी सुद्धा इच्छा हा बळीराजा व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे 7 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। 2-3 तासाला या नदीची पाण्याची पातळी वाढताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे संध्याकाळपर्यंत आणखी बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।